हॅलो. आले का सर्व? हो सर आले. येस सर. बरं. काल आपण डीएनएचं स्ट्रक्चर आणि वॅटसन क्रिक मॉडेलचा स्टडी केला, बरोबर? येस. आज आपण त्याचाच पुढचा जो पार्ट आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी, पॅकेजिंग ऑफ डीएनए इन क्रोमोझोम्स, त्याचा आपल्याला आज स्टडी करायचा आहे. कालच्या लेक्चरचा व्हिडिओ मला वाटतं टाकला गेला नाही दुर्दैवाने, तुम्ही नंतर टाकेल तुम्हाला डीएनए स्ट्रक्चरचा, तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे नंतर. आता आपल्याला माहिती आहे न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोममध्ये डीएनए कॉम्पॅक्ट स्वरूपामध्ये अरेंज असतो आणि डीएनएच्या एका पीसला आपण काय म्हणतो, जीन. तर हे डीएनए मटेरियल क्रोमोझोममध्ये कशा पद्धतीने पॅकिंग केलेलं असतं त्याचा आता आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. तर डीएनए जो आहे वेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये त्याची जी लेंथ आहे ती वेगळी असते. साधारणतः ह्युमन बीइंगमध्ये जो डीएनए आहे क्रोमोझोममध्ये तो साधारणतः 2 मीटर इतका लांब डीएनए असतो बघा. 2 मीटर म्हणजे आपल्या माणसाच्या हाईटपेक्षा जास्त एका क्रोमोझोममध्ये एवढा डीएनए असतो. मग एवढा जो डीएनए आहे 2 मीटरचा एकाच क्रोमोझोममध्ये, मग असे किती क्रोमोझोम असतात? 23 जोडे असतात नाही का, 46. मग एवढे डीएनए कसं काय पॅक केला जातो? कसं काय अरेंजमेंट एवढ्या कमी जागेमध्ये, एवढ्या कमी क्रोमोझोममध्ये, किंवा अल्ट्रा मायक्रोस्कोपिक जो क्रोमोझोम आहे जो दिसत पण नाही आपल्याला, त्याच्यामध्ये तो कसा पॅकिंग केला जातो नाही का? दिस इज अ पझल. दिस इज अ पझल फॉर अस. At the nucleus of human cell contains DNA which is only 6 micrometer in diameter. The task of packaging of DNA is accomplished by specialized proteins which bind to fold the DNA, generating series of coils and loops which provides higher level of organization, preventing DNA from becoming to be unmanageable tangle. तर त्या विशिष्ट प्रकारच्या प्रोटीन्समुळे ते जो डीएनए मटेरियल आहे ते अशा पद्धतीने कॉईल अनकॉईल करून लूप्सच्या स्वरूपामध्ये ते बाइंड केलेलं असतं की जेणेकरून तो डीएनए त्या क्रोमोझोमच्या किंवा त्या डीएनएच्या 6 मायक्रोमीटर डायमीटरच्या मध्येच तो कंबाईन किंवा पॅकिंग केलेला असतो. सो दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क टू मॅनेज or to compile or to package these chromosome DNA inside the chromosome. आता प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मधला डीएनए आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मधला डीएनए यांचं पॅकेजिंग ते कसं असतं ते बघूया आपण. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स उदाहरणार्थ बॅक्टेरिया, ठीक आहे. These bacteria they carry their genes on single DNA molecule. या ठिकाणी प्रोकॅरियोट्स मध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते सिंगल स्टँडर्ड डीएनए असतो आणि आपल्या नॉर्मल युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये डबल स्टँडर्ड डीएनए असतो. मग इथे प्रोकॅरियोट मध्ये सिंगल स्टँडर्ड डीएनए आहे विच इज युजली डबल स्टँडर्ड कोव्हॅलंटली क्लोज सर्क्युलर. म्हणजे एकच सिंगल स्टँड डीएनए असतो, तोच सर्क्युलर स्वरूपामध्ये तोच डिव्हर्स होऊन एकमेकाला आपल्याला बाहेर तो डबल स्टँडर्ड दिसतो. ऍक्च्युअली इट इज सिंगल स्टँडर्ड डीएनए.
दिस डीएनए इट इज असोसिएटेड विथ प्रोटीन्स. आता तो डीएनए जो आहे तो प्रोटीन्सचे असोसिएट असल्यामुळे इट परफॉर्म द पॅकेजिंग अँड कंडेन्सेशन ऑफ डीएनए. त्या विशिष्ट प्रकारच्या ज्या प्रोटीन्स असतात त्या प्रोटीनमुळे त्या डीएनएचं कंडेन्सेशन होतं, श्रिंकेज होतं. and but they are different from proteins that perform the functions in eukaryote. ह्या प्रोकॅरियोट मधले जे प्रोटीन्स आहेत ज्या पॅकिंग डीएनए पॅकिंग साठी कार्य करतात तर त्या तशा प्रकारच्या प्रोटीन्स युकॅरियोट्स मध्ये वेगळ्या असतात. त्या वेगळ्या दे आर डिफरंट फ्रॉम प्रोकॅरियोट्स. तर बघा समोर फिगर दाखवलेली आहे. लिनियर डीएनए डबल स्टँडर्ड आणि सर्क्युलर डीएनए सिमॉन. हा तर दोघांच्या मध्ये लिनियर डीएनए आणि सर्क्युलर डीएनए दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये बघा ते प्रोटीन जे आहे बाह्य आवरण त्याच्यामुळे डीएनए हा कमी जागेमध्ये कमी स्पेसमध्ये हाऊ इट इज पॅकेज दॅट इज शोन. दुसरा जो पार्ट आहे तो युकॅरियोटिक डीएनए पॅकिंग म्हणजे युकॅरियोटिक सेल्स मधल्या न्यूक्लियस मध्ये जे क्रोमोझोम्स असतात त्याच्यामध्ये डीएनएचं पॅकेजिंग कसं होतं बघा. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्युमन सेल्स contains over 2 meter of DNA and it is packed into nucleus of 5 to 20 micron in diameter. म्हणजे 2 मीटरचा डीएनए एका क्रोमोझोम मध्ये असलेल्या तर एवढा डीएनए हा 5 ते 20 मायक्रोमीटर डायमीटर असलेल्या न्यूक्लियस मध्येच कंडेन्स केला जातो, पॅकिंग केला जातो. मग हे कसं शक्य होतं? टू अचीव दिस डीएनए इज पॅक्ड इन हायली ऑर्डर प्रोसेस. त्याला एक हायली ऑर्डर स्पेशलाइज प्रोसेस आहे. हाऊ इट इज कॉइल्ड अनकॉइल्ड अँड इट इज पॅक्ड इन दॅट लिमिटेड स्पेस. दिस अलाउज कंडेन्सेशन ऑफ डीएनए but still that DNA replicates, transcribes, translates etc. एवढी कमी जागेमध्ये तो कॉईल अनकॉईल करून कंडेन्स केला असेल, कॉम्पोज केला असेल, पॅक केला असेल तरी सुद्धा मात्र त्या डीएनएचं जो नॉर्मल फंक्शनिंग आहे त्याचं रिप्लिकेशन आहे, ट्रान्स्क्रिप्शन आहे, ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सडक्शन आहे वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या डीएनएच्या प्रोसेसेस मात्र ह्या नॉर्मल रित्यानं प्रक्रिया त्या चालू असतात. For this, several proteins are involved in condensation of this DNA. तर हे कंडेन्सेशन वेगळ्या प्रकारच्या प्रथिन किंवा प्रोटीन्स त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात. द लेवल ऑफ डीएनए कंडेन्सेशन विदिन द युकॅरियोटिक क्रोमोझोम. आता ही जी डीएनए क्रोमोझोम कंडेन्सेशनची प्रक्रिया आहे ती कशी घडते बघा. पहिली स्टेप आहे फर्स्ट लेवल ऑफ डीएनए occurs when 146 gigabyte of DNA is wrapped. तर एवढी साईजचा 146 मेगाबाईट साईजचा जो डीएनए आहे तो काय केला जातो, गुंडाळला जातो, रॅप केला जातो अराउंड हिस्टोन प्रोटीन कॉल्ड ॲज न्यूक्लिओसोम. न्यूक्लिओसोम नावाच्या हिस्टोप्रोटीन आहे त्याच्या भोवती तो डीएनए रॅप केला जातो, गुंडाळला जातो. देन द डीएनए इज रॅप्ड ट्वाइस अराउंड दिस हिस्टोप्रोटीन म्हणजे डबल लेअर. पहिल्या राऊंड पहिला राऊंडचा रॅपिंग झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा दुसरं राऊंडचं रॅपिंग त्या हिस्टोन प्रोटीनवर केलं जातं अराउंड द हिस्टोन कोर टू फॉर्म बीड्स. त्याच्यावर बीड्स तयार होतात. जसं आपण एखाद्या जशी स्प्रिंग असते किंवा एखादी वायर आहे आणि या वायर आपण एखाद्या पाईप भोवती गुंडाळतो, पहिलं लेयर दुसरं लेयर तशा पद्धतीने हिस्टोन कोर ही इट फॉर्म द बीड्स. असे दोन थर किंवा लेयर्स किंवा बीड्स त्याच्यावर केले जातात. आणि सो दॅट पॅकिंग इज डन. इट प्रोड्यूस फायबर अबाउट 11 नॅनोमीटर इन विड्थ. तर ते जे फायबर्स तयार होतात त्याला 11 नॅनोमीटर एवढ्या विड्थ ते फायबर्स होतात पहिल्या लेवलचे. आता सेकंड लेवल ऑफ क्रोमॅटिन कंडेन्सेशन मीन्स arrangement of nucleosomes into 30 नॅनोमीटर क्रोमॅटिन. 30 नॅनोमीटर साईज असलेल्या क्रोमॅटिन मध्ये हे न्यूक्लिओसोम्स अरेंजमेंट विथ फायबर्स विथ 6 न्यूक्लिओसोम्स पर टर्न आर फाउंड.
6 न्यूक्लिओझोम्स एका राऊंडमध्ये ते फायबर्सच्या स्वरूपात अरेंज केले जातात. The chromatin fibers is then arranged in loop domains. तर त्याचा हुक लाईक असं लूप डोमेन तयार होतो क्रोमॅटिन फायबरचं, अँड इच अप्रॉक्सिमेटली 120 किलोबाइट्स लॉंग. त्याची साईज किती असते एका याची लूपची? साधारणतः 120 किलोबाइट. 120 किलोबाइटची तो DNA मॉलिक्यूलची लूप तयार होते आणि तो बाइंड केला जातो. These chromatid loops फॉर्म रोझेट्स. मग असे अनेक लूप्स, क्रोमॅटिड लूप्स एका ठिकाणी येऊन असं बंच तयार होतो, रोझेट तयार होतो. अँड इट रोझेट इज कॉल्ड मल्टी लूप सब कंपार्टमेंट. एक प्रत्येक असा जो ग्रुप ऑफ लूप्स आहेत किंवा डोमेन्स आहेत, तर तो मल्टी लूप सब कंपार्टमेंटच्या स्वरूपामध्ये तो तयार होतो. फर्दर 120 किलोबाइट्स ऑफ DNA लिंक्स इच रोझेट. मग परत 120 किलोबाइटचा DNA त्या रोझेटशी लिंक होतो, अँड द रोझेट इज अटॅच ॲट इट्स सेंटर टू न्यूक्लिअर मॅट्रिक्स अँड इज असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन, दॅट इज H1 हिस्टोन प्रोटीन. मग हे न्यूक्लिओबाइट्स 120 केबीचे त्या लूपशी अरेंज होऊन इट इज असोसिएटेड विथ दॅट हिस्टोन प्रोटीन. इन द फायनल लेवल ऑफ क्रोमोझोम compaction occurs prior to cell division in mitosis. मग शेवटी जे क्रोमोझोमचा जो कम्पॅक्ट किंवा पॅकेजिंग आहे हे साधारणतः सेल डिव्हिजन, मायटोसिस सेल डिव्हिजन व्हायच्या आधी ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते. Then the rosettes are lined up and attached to central chromosome. मग हे सगळे DNAचे जे रोझेट्स आहेत, लूप्स आहेत किंवा डोमेन्स आहेत, हे सगळे दे आर लाईन अप अँड अटॅच टू सेंट्रल क्रोमोझोम. क्रोमोझोमच्या सेंट्रल पॉइंटला हे सगळे DNAचे फायबर्स अटॅच होऊन कंडेन्स होऊन पॅकिंग होतात, पॅकिंग केलं जातं. So in this way the packing of chromosome in prokaryotes and eukaryotic organisms, the DNA is condensed in this form. So in a limited space all this DNA material is properly placed on the chromatids or on the chromosome. So this is about packing of chromosomes. आता last part of this subtopic is types of chromosomes. आता क्रोमोझोम जे आहेत they are classified based on the various criteria. But for our syllabus, the types of chromosomes based on the number of centromere, they are classified into 4 different types. तर सेंट्रोमियर म्हणजे काय? सेंट्रोमियर म्हणजे क्रोमोझोमच्या ज्या 2 थ्रेड्स असतात, त्या दोघं थ्रेड्स किंवा पोल्स ज्या पॉइंटला सेंट्रल किंवा कॉमन पॉइंटला अटॅच असतात त्याला सेंट्रोमियर म्हणतात. सो बेस्ड ऑन द centromere, the chromosomes are classified into 4 types: monocentric, dicentric, polycentric and acrocentric, acentric. म्हणजे सेंट्रोमियर म्हणजे सेंट्रल अटॅचिंग पॉइंट किंवा त्याला आपण दोन जे क्रोमोझोमचे क्रोमॅटिड्स असतात त्या दोन्ही क्रोमॅटिड ज्या कॉमन पॉइंटला अटॅच असतात त्याला काय म्हणतो आपण? सेंट्रोमियर. मग हे सेंट्रोमियर मोनोसेंट्रिक म्हणजे जर सेंट्रोमियर एकच असेल क्रोमोझोम्सला तर तो मोनोसेंट्रिक. डायसेंट्रिक म्हणजे सेंट्रोमियर जर अनेक असतील, 2 असतील तर त्याला डायसेंट्रिक टाईप ऑफ क्रोमोझोम म्हणायचं. पॉलिसेंट्रिक म्हणजे मग क्रोमोझोम मध्ये जर सेंट्रोमियर्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर त्याला पॉलिसेंट्रिक. आणि असेंट्रिक मध्ये जर क्रोमोझोमला सेंट्रोमियरच नसेल तर त्याला असेंट्रिक म्हणतात. सेकंड टाइप ऑफ क्लासिफिकेशन based on position of centromere.
आता सेंट्रोमियरची जी पोझिशन आहे त्याच्या आधारावर क्रोमोझोम्स आर क्लासिफाईड अगेन इंटू 4 सबटाइप्स. आता कुठले कुठले हे 4 सबटाइप्स आहेत बेस्ड ऑन सेंट्रोमियर, पोझिशन ऑफ सेंट्रोमियर? पहिलं आहे टीलोसेंट्रिक, नाही का? त्या ठिकाणी फिगर दाखवली बघा, एक बॉटल सारखं एक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्या एंडला गोल जे दाखवले दॅट इज सेंट्रोमियर. दॅट सर्क्युलर पॉइंट इट रिप्रेझेंट्स सेंट्रोमियर आणि ते लॉंग बॉटल लाईक जे स्ट्रक्चर आहे दॅट इज क्रोमोझोम क्रोमॅटिड. So telocentric type of chromosomes, these are the rod shaped chromosomes with centromere at terminal position. म्हणजे उजव्या बाजूला जे गोल स्ट्रक्चर दिसतं दॅट इज सेंट्रोमियर आणि ते रॉड शेप्ड जे स्ट्रक्चर आहे क्रोमॅटिड. म्हणजे क्रोमॅटिड दे आर अटॅच टू द टर्मिनल पार्ट ऑफ द सेंट्रोमियर. सो इट इज कॉल्ड टीलोसेंट्रिक. दुसरा टाइप आहे ॲक्रोसेंट्रिक टाइप ऑफ क्रोमोझोम. आता ॲक्रोसेंट्रिक टाइप ऑफ क्रोमोझोम मध्ये एक क्रोमॅटिड लॉंग असतो आणि दुसरा क्रोमॅटिड जो आहे तो शॉर्ट आहे. बघा सब टर्मिनल सेंट्रोमियर. मग इथं सेंट्रोमियरची पोझिशन जी आहे ती सब टर्मिनल आहे. एक्झॅक्टली टीलोसेंट्रिक पण नाही आणि मेटासेंट्रिक पण नाही, म्हणजे सब टर्मिनल. म्हणजे एक बाजूचा क्रोमॅटिड खूप लॉंग आहे, दुसऱ्या बाजूचा क्रोमॅटिड एकदम शॉर्ट आहे. अशा पद्धतीने जर दोन अनइक्वल क्रोमॅटिड्सला जर सेंट्रोमियर अटॅच असेल तर त्याला ॲक्रोसेंट्रिक टाइप ऑफ क्रोमोझोम म्हणतात. तिसरा जो टाइप आहे सब मेटासेंट्रिक. आता हे सब मेटासेंट्रिक मध्ये आणि ॲक्रो किंवा टेलोसेंट्रिक मध्ये याचे बेसिक फरक आहे. ॲक्रोसेंट्रिक किंवा टेलोसेंट्रिक मध्ये सेंट्रोमियरच्या अपोजिट साईडला क्रोमोझोम्स असतात. म्हणजे एक्झॅक्टली ऑन अपोजिट साइड्स टू क्रोमॅटिड्स दे आर अरेंज. परंतु इथे सब मेटासेंट्रिक किंवा मेटासेंट्रिक मध्ये बघा ते क्रोमोझोमचा जो क्रोमॅटिड्स आहे दे फॉर्म जे शेप और कॅपिटल जे और कॅपिटल इंग्लिश लेटर एल शेप्ड. म्हणजे इंग्लिश लेटर जे असतो जे कॅपिटल जे किंवा एल तर या आकाराचे क्रोमॅटिडचे अरेंजमेंट असते. उदाहरणार्थ आता हे दिलेलं आहे where the centromere is slightly away from the midpoint. म्हणजे मिड पॉइंटच्या थोड्याशा बाजूला सेंट्रोमियर असतो. सो टू आर्म्स शो अनइक्वल इन लेंथ. आता बघा सब मेटासेंट्रिक मध्ये जी फिगर दाखवलेली आहे राईट डाव्या साईडला ते उजव्या साईडचं खोडलेलं आहे. तर डाव्या साईडला बघा एक क्रोमॅटिड खूप लार्ज आहे, लॉंग आहे आणि दुसरा जो क्रोमॅटिड शॉर्ट आहे आणि या पद्धतीने इट फॉर्म्स द एल टाइप. कॅपिटल एल बघा इंग्लिशचा कॅपिटल एल असतो तसा तो आकार तयार होतो. म्हणून या पद्धतीच्या क्रोमोझोमचं काय म्हणतात सब मेटासेंट्रिक. आणि पाचवा जो टाइप आहे क्रोमोझोमचा दॅट इज कॉल्ड मेटासेंट्रिक. याच्यामध्ये सब मेटासेंट्रिक आणि मेटासेंट्रिक मध्ये हा फरक तुम्हाला जाणवेल की सब मेटासेंट्रिक मध्ये एक क्रोमॅटिड लॉंग असतो, एक क्रोमॅटिड शॉर्ट असतो आणि तो कॅपिटल जे किंवा कॅपिटल इंग्लिश लेटर एल टाइपचा असतो. पण मेटासेंट्रिक मध्ये दोन्ही क्रोमॅटिड्स हे सारख्याच साईजचे असतात अँड त्यांची अरेंजमेंट मात्र ही टिपिकल असते कॅपिटल इंग्लिश लेटर व्ही शेप्ड. कसा असतो त्यांचा आकार कॅपिटल इंग्लिश लेटर व्ही शेप्ड. बघा मेटासेंट्रिकच्या फिगरमध्ये दाखवलेले आहे. सेंटरला क्रोमॅटिड आहे, क्रोमॅटिड सेंट्रोमियर आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन क्रोमॅटिड्स अटॅच आहे आणि दोन क्रोमॅटिड्स दे फॉर्म अ कॅपिटल व्ही शेप. So on both chromatids they are of equal size forming a typical V shape and this type of chromosomes they are called metacentric. So here we have studied the types of chromosomes based on centromere, telocentric, acrocentric, submetacentric and
मेटासेंट्रिक. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे किंवा सब टॉपिक म्हणूया आपण मॉलिक्युलर बायोलॉजीचा, स्ट्रक्चर अँड टाइप्स ऑफ RNA. जसं आपण डीएनएचं स्ट्रक्चर स्टडी केलं, टाइप्स ऑफ डीएनए स्टडी केलं, वॅटसन क्रिकचं मॉडेल्स ऑफ डीएनए स्टडी केलं, तसं आता आपल्याला RNAचे स्ट्रक्चर आणि त्याचे टाइप्स थोडक्यामध्ये स्टडी करायचे आहे. जीन एक्सप्रेशन इन्व्हॉल्व्स ट्रान्सक्रिप्शन ऑफ RNA फ्रॉम डीएनए. आपल्याला माहिती आहे डीएनए पासूनच RNA तयार होतो बाय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. RNA डिफर्स फ्रॉम डीएनए. तर RNA मध्ये आणि डीएनए मध्ये बेसिक फरक आहे बघा. RNA is having hydroxyl group at two end position of the ribose sugar and uracil instead of thymine. DNA मध्ये deoxyribose sugar असते बरोबर, आणि RNA मध्ये 5 कार्बन रायबोज शुगर. आणि जे न्यूक्लियोटाइड्स आहेत तर ते 4 जे न्यूक्लियोटाइड्स आहेत जे डीएनए मध्ये थायमिन, अडेनिन, ग्वायनिन, थायमिन, सायटोसिन असे असतं पोझिशन, तसं ते RNA मध्ये अडेनिन, गायमिन, युरेसिल, सायटोसिन. तर थायमिन ऐवजी सायटोसिन, युरेसिन हे पॅरामिडीला असतं. सो हा बेसिक डीएनए आणि RNA याच्यामधला फरक आहे. आता RNAचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. टिपिकली RNA इज सिंगल स्टँडर्ड अँड मेड अप ऑफ रायबोन्यूक्लियोटाइड शुगर लिंक्ड बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स. तर याच्यामध्ये सुद्धा रायबोस शुगर आहे आणि फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स आहेत, परंतु इथली शुगर कुठली आहे, रायबोन्यूक्लियोटाइड शुगर आहे आणि फॉस्फेट बॉन्ड्स आहेत. फक्त डिऑक्सी ऐवजी इथे रायबोस शुगर बॅकबोन असेल. रायबोन्यूक्लियोटाइड्स in RNA chain contains ribose sugar, 4 nitrogen bases like adenine, uracil, guanine, cytosine and phosphate group. जे शुगर, फॉस्फेट आणि आतमध्ये हे 4 नायट्रोजन बेसिस AUGC. आता फिगर मध्ये स्ट्रक्चर दाखवलेले आहे RNAचं. इट हॅज 3 कॉन्स्टिट्युएंट्स. तर RNA कुठले 3 कॉन्स्टिट्युएंट्स बघा. लाईक DNA विथ स्पेसिफिक डिफरन्सेस. जसं DNA मध्ये 3 कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, फॉस्फेट, शुगर आणि न्यूक्लियोटाइड्स, तसं न्यूक्लियोटाइड म्हणजे नायट्रोजन बेसिस, तसं RNA मध्ये सुद्धा 3 प्रकारचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, शुगर, फॉस्फेट आणि नायट्रोजन बेसिस. फक्त याच्यामध्ये काही स्लाइट बदल आहेत, काही स्लाइट डिफरन्सेस आहेत RNA आणि DNA मध्ये. तर ते कोणते आहेत बघा. RNA मध्ये पेंटो शुगर इज इन द फॉर्म ऑफ रायबोस शुगर. कोणती आहे, रायबोस. DNA मध्ये कुठली होती ती, डीऑक्सीरायबोस. हा फरक आहे. नायट्रोजन बेसिस मध्ये काय बदल आहे बघा. इट ऑल्सो हॅव 4 नायट्रोजन बेसिस लाईक DNA. DNA मध्ये जसे 4 नायट्रोजन बेसिस असतात तसेच RNA मध्ये सुद्धा 4 नायट्रोजन बेसिस असतात. परंतु बट इन RNA ॲडेनिन युनाइट्स विथ युरेसिल आणि DNA मध्ये ॲडेनिन कोणाशी युनाइट होते, थायमिनशी, नाही का, AT. तसं इथे ॲडेनिन कोणाशी युनाइट होतं, युरेसिल, AU. आणि ग्वायनिन आणि सायटोसिनचं जोडी मात्र DNA RNA दोघांमध्ये सारखी असते. फक्त RNA मध्ये ॲडेनिनची युनियन, इट इज नॉट विथ थायमिन बट इट इज विथ uracil. That is the slight difference between DNA and RNA nitrogen bases. तिसरा जो कॉन्स्टिट्युएंट आहे कंपोनंट ऑफ RNA इज फॉस्फरिक ऍसिड. जे DNA मध्ये आपण पाहिलं फॉस्फरिक ऍसिड, तेच फॉस्फरिक ऍसिड RNA मध्ये सुद्धा असतं. त्याच्यामध्ये फारसा काही बदल नसतो. त्यानंतर RNA युजली इट इज सिंगल स्टँडर्ड पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. हा एक फरक आहे. DNA कसा असतो, it is double standard
इट इज सिमॉन काही क्वेश्चन आहे? कोणाला काही प्रश्न आहे का? हॅलो. नाही सर. नो सर. ओके ओके. तर फॉस्फरिक ऍसिड डीएनए आरएनए दोघांमध्ये सारखं आहे. नायट्रोजन बेसिसमध्ये बदल आहे. डीएनए मध्ये थायमिन असतं आणि आरएनए मध्ये युरेसिल असतं. पेंटोज शुगर मध्ये बदल आहे. डीएनए मध्ये डिऑक्सिरायबोज पेंटोज शुगर असते आणि आरएनए मध्ये रायबोज शुगर असते. बरोबर. आणि